नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कोस्केवार कर्णेवार आपलं हार्दिक स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपलं दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या त्यामध्ये जागतिकीकरणाबद्दल अभ्यास करत होतो. तर जागतिकीकरणाचा अर्थ, जागतिकीकरणाबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर त्यातला आपला घटक होता तर जागतिकीकरणाचा परिणाम कोणकोणत्या घटकावर झालेला आहे. त्यामध्ये आर्थिक घटक. तर आर्थिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामध्ये काय काय बदल झालेले आहेत ते बदल आपण बघत होतो. आर्थिक घटक हा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे हे आपण आधी अभ्यासलेलं आहे. वस्तूंची देवाणघेवाण, आयात निर्यात, वस्तूंचा व्यापार जागतिकीकरणामध्ये महत्त्वपूर्ण आहे, पण एकमेव नाही. म्हणून या घटकाचा आणि जागतिकीकरणाचा काय संबंध आहे किंवा या घटकाच्या बाबतीमध्ये काय बदल झालेले आहेत ते बदल आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये पहिला आर्थिक क्षेत्रामधला पहिला मुद्दा किंवा पहिला बदल आपण बघितलेला होता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. तर भांडवल यामध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे. जागतिकीकरणामध्ये भांडवलाची देवाणघेवाण मुक्तपणे झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हा एक बदल आर्थिक घटकामध्ये महत्त्वपूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. आर्थिक घटकामध्ये आर्थिक घटक हा महत्त्वपूर्ण आहे, त्या दृष्टीने व्यापार हा घटकसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये व्यापार या संकल्पनेमध्ये झालेला बदल आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ गॅट करार करण्यात आला व्यापाराशी संबंधित. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्यात आली. कशासाठी? तर व्यापार करणं सुलभ व्हावं म्हणून. जे जे देश व्यापार संघटनेचे सभासद आहेत त्या देशांना या व्यापार संघटनेचे नियम बांधील आहेत. त्या नियमांशी बांधील राहूनच या ठिकाणी व्यापार केला जातो. जगातील बहुतांश देश या संघटनेचे सभासद आहेत. व्यापार कसा कसा सुलभ होईल, सुलभपणे करता येईल याचा विचार, याचे नियम या संघटनेमध्ये ठरवण्यात आलेले होते. जे सीमाशुल्क लावल्या जायचं देशाच्या बाहेर सामान वस्तू नेत असताना, ते सीमाशुल्क किंवा जे काही निर्बंध लावण्यात येत होते ते निर्बंध या अंतर्गत कमी करण्यात आलेले आहेत. म्हणजेच व्यापार जास्तीत जास्त सुलभ व्हावा या दृष्टीने. म्हणून त्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. आणि आर्थिक घटकामध्ये झालेल्या बदलामध्ये तिसरा मुद्दा आपण बघत होतो तो म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. तर बहुराष्ट्रीय कंपनी हा शब्द आपण ऐकलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? तर जागतिकीकरणाचा महत्त्वपूर्ण घटक किंवा महत्त्वपूर्ण माध्यम, जागतिकीकरणाची प्रक्रिया प्रवाही करणारा घटक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी होय. तर बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय याचा सुद्धा उल्लेख मी या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला होता. अशी कंपनी की जी एका राष्ट्रात तिचं मुख्य कार्यालय असते आणि अनेक देशामध्ये ती कंपनी विखुरलेली असते आणि अनेक देशांच्या माध्यमातून इकडचे लोक तिकडं होऊन जागतिकीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी प्रवाही झालेला आपल्याला दिसून येते. तर ट्रान्सनॅशनल कंपनी हा सुद्धा जागतिकीकरणाचाच एक भाग आहे म्हणायला हरकत नाही. फक्त बहुराष्ट्रीय कंपनी ही कुठल्या तरी एका राष्ट्राची त्या कंपनीवर सत्ता असते, तसं ट्रान्सनॅशनल कंपन्याच्या बाबतीमध्ये नाही. ट्रान्सनॅशनल कंपनी ही कुठल्याही एका देशाची नाही, तर ती एक खाजगी कंपनी असते. तर 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. तर 1990च्या नंतरच भारतामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि 1990पर्यंत पूर्णपणे मालकी ही कोणाची होती? सरकारी होती. आणि हळूहळू
खाजगीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण अशी प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. राज्यानं किंवा शासनानं अनेक क्षेत्रावरचा आपली जी पकड होती, आपलं जे वर्चस्व होतं ते काढून घेतलं आणि त्या अनेक संस्थांना, घटकांना स्वातंत्र्य दिलं. थोडक्यात त्याचं खाजगीकरण करण्यात आलं. तर जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला दिसून येतो. खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते. ते 1990च्या नंतर खाजगीकरण जास्तीत जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे खाजगी उद्योगधंद्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता खाजगी उद्योगधंदे म्हणजे काय? ज्याची जेवढी कुवत आहे तो त्या ठिकाणी उद्योग उभारू शकतो, तशी परवानगी त्याला आहे. कुठल्याही प्रकारची अडचण त्याला येणार नाही. म्हणून या खाजगी कंपन्या आहेत किंवा ट्रान्सनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या. तर देशांतर्गत काम करणाऱ्या या ज्या कंपन्या होत्या, देशांतर्गत व्यापार करणाऱ्या या ज्या कंपन्या होत्या, त्या कंपन्या आता देशाच्या बाहेरून किंवा देशाच्या बाहेर जाऊन किंवा बाहेरील देशांशी सुद्धा त्या व्यापार करू लागल्या आणि त्यालाच ट्रान्सनॅशनल कंपन्या असं म्हणतात. म्हणून या ट्रान्सनॅशनल कंपन्याचा उदय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामधून अनेक आर्थिक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले, म्हणजेच ट्रान्सनॅशनल कंपनी आणि त्याच्यानंतर बहुराष्ट्रीय कंपनी. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्याचा उदय झालेला देखील पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे की जागतिकीकरण ही प्रक्रिया कशाशी संबंधित आहे, तर खाजगी उद्योगधंद्याशी. किंवा शासनानं आज अनेक क्षेत्र ही कशी केलेली आहेत, खुली केलेली आहेत. शासनाचा हस्तक्षेप किंवा शासनाची पकड या ठिकाणी अनेक कंपन्यावरून काढून घेतलेली आहे. अनेक क्षेत्र खाजगी करून टाकलेली आहेत. उदाहरणार्थ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, उदाहरणार्थ खाजगी बँका आहेत. यावर शासनाची पकड आहे का? नाही. शाळा आपण बांधायची, आपण विद्यार्थी जमवायचे, शिक्षकांना पगारी आपण द्यायचा आणि त्यातून नफा आपण कमवायचा. बँकांचं देखील तसंच आहे. भांडवल उभारायचं, पैसा गोळा करायचा, कर्ज रूपाने वाटायचा, त्यावर आलेला व्याज, त्यातून आपण नफा मिळवायचा. यामध्ये शासनाचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. तर हे बदल आर्थिक घटकाच्या बाबतीमध्ये झालेले आपल्याला जागतिकीकरणामुळे झालेले आपल्याला दिसून येतात. तर जागतिकीकरण आणि आर्थिक घटक किंवा आर्थिक बाबतीमध्ये काय बदल झाले किंवा आर्थिक घटक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कसा महत्त्वपूर्ण आहे ते आपण बघितलं. तर आता या सगळ्या आर्थिक बाबींचा सर्वसामान्य माणसावर आणि देशावर सुद्धा या ठिकाणी परिणाम झालेला आहे. आर्थिक परिणाम, त्यामध्ये चांगले परिणामही आहेत आणि त्यामध्ये वाईट परिणामही आहेत. त्यामध्ये सकारात्मक परिणाम आहेत, नकारात्मक परिणाम आहेत. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचे फायदेही असतात, तोटेही असतात. म्हणून या ठिकाणी जागतिकीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की त्याचा काही प्रमाणात फायदाही आहे, काही प्रमाणामध्ये तोटाही आहे. या ठिकाणी सर्वसामान्य माणसावर आणि आपल्या देशावर या जागतिकीकरणाचे आर्थिक परिणाम काय झालेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यामध्ये पहिला परिणाम काय आहे, तर कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येते. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदाहरणार्थ बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ खानपान,
माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी. तर या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर रोजगारांच्या संधीमध्ये वाढ झालेली आपल्याला जागतिकीकरणामुळे दिसून येते. उदाहरणार्थ, एखादी बहुराष्ट्रीय कंपनी जेव्हा आपल्या देशामध्ये येते तेव्हा येत असताना ती नोकरवर्ग आपल्याकडे घेऊन येत नाही. ती कंपनी आपल्या इथलाच नोकरवर्ग या ठिकाणी कामासाठी घेते. तर पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये काम करणारे आपल्या ग्रामीण भागातले मुलं आहेत, जे की 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ज्यांच्या हाताला काम नाही, अशा मुलांना सहज त्या ठिकाणी काम उपलब्ध होते. तर हा एक सकारात्मक परिणाम म्हणायला हरकत नाही. त्यानंतर दुसरा परिणाम आहे लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला दिसून येतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. तर मोठमोठे मॉल्स आहेत. जेव्हा आपण मॉलमध्ये जातो तेव्हा एखाद्या छोट्याशा वस्तूपासून घरामध्ये लागणाऱ्या मोठमोठ्या वस्तूंपर्यंत सर्वच वस्तू एका छताखाली उपलब्ध होतात. मग हे मॉलमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती किंवा कंपनी सर्वसामान्य व्यक्तीची असणार आहे का? नाही. धनदांडग्याची ती कंपनी आहे, धनदांडग्याचा तो मॉल असतो. आणि मग वेळेच्या अभावी तिथं जाणारे लोक एकदाच जाऊन एकदाच खरेदी करतात. मग अशा वेळी छोट्या दुकानदारांचं काय होणार? जे की छोटे छोटे किराणा दुकान आहेत, कपड्यांची दुकानं आहेत, आपण त्या दुकानावर फिरत बसतो का? नाही बसत. एकीकडे या छोट्या दुकानदारांना सुद्धा या ठिकाणी झळ पोहोचत आहे. कशामुळे? जागतिकीकरणामुळे. आणि फायदा असाही एक आहे की हे जे छोटे दुकानदार आहेत, मोठ्या मॉलची त्यांना स्पर्धा करावी लागत आहे आणि त्या स्पर्धा करत असताना हे छोटे दुकानदार जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात आणि चांगली सेवा दिल्यामुळे त्यांच्या दुकानावर सुद्धा गिऱ्हाईक जात असते. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल जरी उभी राहिली असली तरी देखील छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. म्हणजे यामध्ये ग्राहकाचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. छोटे भाजी विक्रेते, फळ विक्रेते, दुकानदार जे आहेत, तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते काय करतात? आपली सेवा योग्य रीतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी ते घेतात आणि याचा फायदा कोणाला होतो? ग्राहकाला होतो. त्यानंतर तिसरा परिणाम आहे शेतीच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतो. तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. 70% लोक भारतामध्ये शेती करतात. मग आता उत्पादित केलेला माल या ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारच्या कोणाच्याही मध्यस्थीशिवाय थेट विकता येतो. कशामुळे? जागतिकीकरणामुळे. म्हणजे हे जे मध्यस्थ आहेत, पैशामधून कमिशन खाणारे, ते कमिशन शेतकऱ्यांचं वाचेल आणि प्रत्यक्ष समोरच्या कंपनीकडे पर्यंत त्यांना त्यांचा माल या ठिकाणी पोहोचवता येईल. तर भारतामधून भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने. भारताला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे तर त्यामध्ये मासे असतील किंवा इतर काही समुद्री उत्पादने असतील, तर या सगळ्यांची निर्यात करणं खूप सोपं जातं. मांस आहे, तांदूळ आहे, मसाले आहेत, ताजी फळे आहेत, भाज्या आहेत, साखर आहे, कॉफी आहे, भुईमूग आहे, काजू आहे, या सगळ्या गोष्टीची निर्यात या ठिकाणी करता येते. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या कशा आहेत? नाशवंत आहेत. फुलांची सुद्धा निर्यात या ठिकाणी आपल्या देशातून केल्या जाते. कमी वेळेमध्ये या वस्तू दुसऱ्या देशामध्ये पोहोचवायच्या असतात आणि तशा सुविधा आज आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. तर अशा प्रकारे जागतिकीकरणाचा आर्थिक परिणाम सर्वसामान्य देशावर, सर्वसामान्य माणसावर आणि देशावर झालेला आपल्याला दिसून येतो.
तर या ठिकाणी हा जो परिणाम आहे तो परिणाम आपण एकंदरीत बघितलेला आहे, पण आपल्याला मुद्द्यांच्या आधारे त्याचं वर्गीकरण करायचं आहे की सकारात्मक परिणाम कोणते झालेले आहेत आणि नकारात्मक परिणाम कोणते झालेले आहेत. तर जागतिकीकरणाचे सर्वसामान्य व्यक्तीवर आणि देशावर झालेले सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम बघायचे आहेत. सकारात्मक म्हणजे चांगले आणि नकारात्मक म्हणजे वाईट. आत्ता आपण परिणाम बघितलेले आहेत, पण ते एकंदरीत एकत्र बघितलेले आहेत, चांगले आणि वाईट परिणाम. तर त्याचं वर्गीकरण करून आपण सकारात्मक परिणाम काय झालेत जागतिकीकरणाचे सर्वसामान्य व्यक्तीवर आणि देशावर, आणि नकारात्मक परिणाम काय झालेले आहेत. कारण कुठलीही प्रक्रिया असो, कुठलीही संकल्पना असो, कुठलीही समस्या असो, त्याचे काही चांगले परिणाम आणि काही वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. तर सकारात्मक आर्थिक परिणाम, जागतिकीकरणाचे सकारात्मक आर्थिक परिणाम आपल्या देशावर आणि सर्वसामान्य व्यक्तीवर काय झालेले आहेत. तर त्यामध्ये पहिला परिणाम आहे आर्थिक विकासाला चालना. तर जागतिकीकरणाने भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळालेली आहे. तर चालना कशी मिळालेली आहे? परकीय तंत्रज्ञान, भांडवल यांच्या आयातीने उद्योगधंद्याच्या वाढीला प्रोत्साहन मिळालेले आहे. दुसऱ्या देशाचं तंत्रज्ञान, दुसऱ्या देशाचं भांडवल या ठिकाणी आपल्या देशामध्ये आल्यामुळे आपल्याला सुद्धा काहीतरी करण्याची उर्मी या ठिकाणी निर्माण झाली आणि या उद्योगधंद्याला या ठिकाणी प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला दिसून येतं. परकीय कंपन्यांशी होणाऱ्या स्पर्धेमुळे भारतीय कंपन्यांना दर्जेदार उत्पादन करणे भाग पडत आहे. तर जेव्हा दुसऱ्या देशांच्या वस्तूची उत्पादने आपल्या देशामध्ये येतात, तेव्हा ती उत्पादने जर कमी पैशात चांगली असतील तर आपली उत्पादने या ठिकाणी विकल्या जातील का? नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? आपल्या उत्पादनांचा दर्जा या ठिकाणी वाढवावा लागेल. म्हणून भारतीय कंपन्या काय करतात की जास्तीत जास्त आपली वस्तू चांगली कशी होईल यावर भर देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हा एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो. यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर उंचावत आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? अर्थशास्त्रामध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. तर हा जो राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर आहे, तर तो दर या ठिकाणी उंचावलेला आपल्याला दिसून येते. केव्हापासून? जेव्हा जागतिकीकरणाची प्रक्रिया आली तेव्हापासून हा दर आपल्याला उंचावलेला दिसून येतो. म्हणजे वार्षिक उत्पन्नामध्ये सरासरी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर हा झाला पहिला सकारात्मक परिणाम, आर्थिक परिणाम किंवा फायदा जागतिकीकरणाचा आपल्या देशावर झालेला आहे. त्यानंतर आहे निर्यात वाढ. आता आयात वाढ आणि निर्यात वाढ म्हणजे काय? निर्यात वाढ होणं चांगलं की आयात वाढ होणं चांगलं? तर निर्यात वाढ होणं चांगलं. आपल्या देशातून माल जास्तीत जास्त निर्यात व्हावा, झाला पाहिजे. तर उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताने आयात निर्यातीवरील जकातीचे दर कमी केले आहेत. जकात म्हणजे काय? कर. कुठल्याही वस्तूवर आणण्या नेण्यासाठी लावलेले जे कर आहेत ते कर कमी करण्यात आलेले आहेत, जेणेकरून व्यापार करणं सुलभ व्हावं. म्हणून या ठिकाणी निर्यात वाढ झालेली दिसून येते. आपल्या देशातील माल मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या देशामध्ये निर्यात केला जातो. आणि 1990-91 नंतरच्या काळात या निर्यात वाढीमध्ये सतत वाढ होताना आपल्याला दिसून येते. परकीय चलनाचा साठासुद्धा वाढत चाललेला आहे. परकीय चलन साठ्याबाबत भारताचा सध्या जगात चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान नंतर 5वा क्रमांक लागतो. म्हणजेच जागतिकीकरणाचा हा एक सकारात्मक परिणाम आहे. कुठला? निर्यात वाढ. त्यानंतर तिसरा सकारात्मक परिणाम आहे रोजगाराच्या नव्या संधी. तर जागतिकीकरणाची प्रक्रिया ही कशी आहे? तर रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणारी प्रक्रिया आहे. जेव्हा बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशामध्ये येतात
तेव्हा आपल्या इथलाच नोकर वर्ग या ठिकाणी कामासाठी घेतात. म्हणून ज्या लोकांच्या हाताला काम नाही, निदान जास्त जरी नसेल तरी कमी कामापुरता आपल्या गरजा भागवण्यापुरता पगार ती कंपनी या ठिकाणी या लोकांना देते. खूप उच्च शिक्षित नाही पण 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना सहज या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी मिळते. आणि रोजगारीचा जो प्रश्न आहे, भारतामध्ये मोठी समस्या आपल्याला कुठली भेडसावती आहे तर ती म्हणजे बेरोजगारीची. म्हणून या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथा सकारात्मक परिणाम आहे साधन संपत्तीचा कार्यक्षमतेने वापर. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे भारतातील उत्पादकांना आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचबरोबर खाजगी उद्योगांमध्ये उत्पादन क्षमता जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न असतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेचा जास्तीत जास्त वापर यामुळे साधन संपत्तीचा कार्यक्षमतेने वापर होऊ लागला आहे. तर जी काही आपल्या देशातली साधन संपत्ती आहे तिचा कार्यक्षमतेने वापर जागतिकीकरणामुळे केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे भाववाढीचे नियंत्रण. आता हा जो मुद्दा आहे किंवा याच्यातले काही जे मुद्दे आहेत ते अर्थशास्त्राशी संबंधित आहेत आणि आपण अभ्यासणारा घटक म्हणजे आर्थिक घटकच आहे. तर भाववाढीचं नियंत्रण केव्हा होतं? जेव्हा वस्तूंचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं जातं तेव्हा भाववाढ कमी होते आणि वस्तूंचं उत्पादन जेव्हा कमी होतं तेव्हा भाववाढ होते. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे काय झालेलं आहे? वस्तूंचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. मोबाईलच्या हजारो कंपन्या आपल्याला दिसतात, टीव्हीच्या हजारो कंपन्या आपल्याला दिसतात, वॉशिंग मशीनच्या हजारो कंपन्या आपल्याला दिसतात. मग कुठलीही एकाच कंपनीशी आपण बांधील असतो का? नाही. एखादी वस्तू घेताना आपण 10 कंपन्यांच्या वस्तूंची किमतीची तुलना करतो आणि जी आपल्याला कमी किमतीमध्ये चांगली सुविधा देते त्या कंपनीकडून आपण काय करतो? वस्तू विकत घेतो. नवे आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर भाववाढ आटोक्यात आणण्यात भारताला यश मिळालेले आहे. औद्योगिक उत्पादनात आणि शेती उत्पादनात होत असणारी वाढ, आयातीवरील कमी केलेले निर्बंध यामुळे बाजारपेठेत वस्तूंची उपलब्धता वाढलेली आहे. वस्तूंची टंचाई भाववाढीला कारण ठरते. तर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे जेव्हा वस्तू कमी होतील तेव्हा किंमत वाढते आणि जेव्हा वस्तूंचं उत्पादन वाढते तेव्हा किंमत कमी होते. मग जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे? वस्तूंचं उत्पादन वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे? भाववाढीवर नियंत्रण आणण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जागतिकीकरणाचे हे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो. आर्थिक घटक अभ्यासताना आर्थिक बाबतीमध्ये काय बदल झालेले आहेत, आर्थिक घटक आणि जागतिकीकरण यांचा अभ्यास करत असताना हे सकारात्मक परिणाम या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर एकाच नाण्याला 2 बाजू असतात, तशा काही सकारात्मक बाजूही आहेत आणि काही नकारात्मक बाजूही आहेत. तर सकारात्मक बाजू आपण बघितलेले आहेत. त्यानंतर नकारात्मक परिणाम की जागतिकीकरणाचे नकारात्मक परिणामसुद्धा झालेले आहेत सर्वसामान्य व्यक्तीवर आणि भारतावर. तर ते नकारात्मक परिणाम कोणकोणते? त्यामध्ये पहिला नकारात्मक परिणाम आहे देशी उद्योगाची हानी. तर भारत देशाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे देशी उद्योगाची हानी. तर देशी उद्योग म्हणजे काय? तर असे काही उद्योग होते जे पूर्वापार चालत आलेले पारंपरिक असे उद्योग या ठिकाणी पूर्णपणे कमी झालेले आहेत. पूर्वी आयात निर्यात व्यापारावरील निर्बंधामुळे देशी उद्योगांना संरक्षण मिळालेले होते. म्हणजे आपल्या देशातले जे उद्योग आहेत ते उद्योग
आयात निर्यातीवर निर्बंध असल्यामुळे कमी होत होते, म्हणून ते आपल्या देशातल्या देशातच चालायचे. पण आयात निर्यातीवरील निर्बंध या ठिकाणी कमी झाल्यामुळे आपले देशी उद्योग जे आहेत ते देशी उद्योग कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हे निर्बंध शिथिल झाल्यामुळे देशी उद्योगांना परकीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. परकीय कंपन्यांकडील भांडवल, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रचार तंत्र यामुळे अनेक देशी उद्योग त्या स्पर्धेत टिकाव धरू शकलेले नाहीत. बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंची जागा परदेशी वस्तू घेऊ लागल्या आहेत. तर आपण जेव्हा वस्तू वापरत असतो दैनंदिन जीवनामध्ये, तर त्या दैनंदिन जीवनामध्ये स्वदेशी वस्तूंपेक्षा आपण परदेशी वस्तूंचा वापर जास्त करतो. विचार करा तुम्ही, सकाळपासून आपण ज्या ज्या वस्तू वापरतो, इव्हन पेस्ट आणि टूथब्रशपासून, तर त्यामध्ये स्वदेशी किती आहेत आणि परदेशी किती आहेत याचा जर विचार केला तर त्यामध्ये परदेशी वस्तूंची संख्या जास्त आहे. कारण कमी किमतीमध्ये जर चांगली वस्तू आपल्याला मिळत असेल तर आपण काय करू, तीच वस्तू घेऊ, आणि याच्यामुळेच देशी उद्योगांची हानी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा नकारात्मक परिणाम आहे लघु उद्योग क्षेत्राचा ऱ्हास. तर लघु उद्योग हे सुद्धा भारतीय समाजाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा भारताचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल. त्याला लघु उद्योग किंवा कुटीर उद्योग. पूर्वीच्या महिला घरगुती घरी बसल्या बसल्या हे उद्योग करायच्या. अगरबत्ती तयार करणं, घरच्या घरी पापड करणं, वाती करणं, अजून कुठल्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या घर बसल्या त्या महिला हे उद्योग करायच्या. तर हे उद्योग आज मोठमोठ्या कंपन्यांपुढे टिकाव धरू शकतात का? नाही. म्हणून या लघु उद्योग क्षेत्रांचा ऱ्हास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. भारतात लघु उद्योग क्षेत्र हे महत्त्वाचे उत्पादन क्षेत्र आहे. देशी उत्पादनांपैकी 40% उत्पादन आणि 50% रोजगार निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. सरकारने या क्षेत्राला आवश्यक ते संरक्षण दिलेले आहे. पण जागतिक व्यापार संघटनेचे नियम मोठे उद्योग आणि लघु उद्योग यात फरक करत नाहीत. या लहान उद्योगांना बड्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लघु उद्योग एकतर आजारी पडलेले आहेत किंवा बंद पडलेले आहेत. तर हे जे घरगुती चालणारे उद्योग आहेत, आता हातमाग, हातावर कापड विणणं, हा जो उद्योग आहे, तर असे अनेक उद्योग या ठिकाणी बंद पडलेले आहेत. कारण यासारखे मोठमोठे यंत्र, कापड विणण्यासाठी मोठमोठे यंत्र, ते कमी वेळेमध्ये चांगल्या प्रतीचा कापड, जास्तीत जास्त कापड आपल्याला तयार करून मिळत असताना जास्त वेळ लागून कमी कापड तयार होणाऱ्या कंपनी कामाची असणार आहे का? नाही. म्हणून असे लघु उद्योग पूर्णपणे आजारी पडलेले आहेत किंवा बंद पडलेले आहेत. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आईस्क्रीम, अगरबत्ती, अन्न प्रक्रिया, मिनरल वॉटर अशी उत्पादने सुरू केली आहेत. परंतु लघु उद्योग क्षेत्रातील ती उत्पादने असल्याने त्याचा विपरीत परिणाम लघु उद्योग क्षेत्रावर झालेला आहे. तर हे अगरबत्ती आहे, आईस्क्रीम आहे व मिनरल वॉटर आहे, ह्या लघु उद्योगाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या गोष्टी तयार व्हायच्या. पण मोठमोठ्या कंपन्यांनी सुद्धा ते वस्तू तयार करण्याचं काम घेतल्यामुळे या लघु उद्योग क्षेत्राचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा नकारात्मक परिणाम आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी. तर जागतिकीकरणाचा महत्त्वपूर्ण घटक, महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजे काय आहे? बहुराष्ट्रीय कंपनी. जेव्हा एखादी कंपनी आपल्या देशामध्ये येते तेव्हा ती काही जमीन घेऊन येते का? नाही. ती आपल्याच देशातील जमीन विकत घेते, आपल्याच देशातला नोकरवर्ग कामाला लावते, आणि जेव्हा आपल्या देशातली जमीन ती व्यक्ती विकत घेते तेव्हा आपल्या देशामध्ये त्या कंपन्यांचा हस्तक्षेप वाढतो. उदाहरणार्थ एनरॉन प्रकल्प आहे, जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. स्थानिक लोकांनी या कंपन्यां
च्या विरोधी निदर्शने केलेली आपल्याला दिसून येतात. कारण या कंपन्या काय करतात, हळूहळू आपल्या इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये, सामाजिक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करताना आपल्याला दिसून येतात. जागतिकीकरण हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्तारास अनुकूल ठरले आहे. प्रचंड भांडवल, अत्याधुनिक तंत्रज्ञान, विक्रीचे कौशल्य याच्या बळावर या कंपन्या बाजारपेठेत आपले वर्चस्व निर्माण करतात. लहान आणि मध्यम उद्योग त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. हा अनुभव भारतातही येत आहे. देशी बाजारपेठेत बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका त्यामुळे निर्माण झालेला आहे. देशी उद्योगांना किमान आवश्यक तेवढे तरी संरक्षण भारतासारख्या विकसनशील देशात मिळणे जरुरीचे बनले आहे. तर बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजेच मोठी कंपनी, आणि ती जेव्हा येते तेव्हा इथल्या लहान उद्योगांना त्या कंपनीशी स्पर्धा करावी लागते आणि त्या कंपनीची या ठिकाणी मक्तेदारी वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथा नकारात्मक परिणाम आहे बेरोजगारीत वाढ. आपण इकडे बघितलं सकारात्मक परिणामामध्ये रोजगाराच्या संधीमध्ये वाढ आणि नकारात्मक परिणामामध्ये बघितलं बेरोजगारीत वाढ. आता बेरोजगारीमध्ये वाढ कशी होते? हे जे मोठमोठे यंत्र आहेत, आधुनिक यंत्राच्या द्वारे या ठिकाणी वस्तू निर्माण केले जातात. तर जेव्हा आता एखादा संगणक आहे, एक संगणक 100 व्यक्तींचं काम करू शकतो. एक JCB 200 मजुराचं काम करू शकतो. मग अशी मोठमोठे अवजारे, मोठमोठे तंत्रज्ञान या कंपनीकडे असणार आहे. मग तिथं माणसांची गरज लागणार आहे का? नाही. आणि म्हणूनच याचा परिणाम आपल्याला काय दिसून येतो? बेरोजगारीमध्ये वाढ झालेली आहे. तर बघा, एकीकडे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असताना आणि नवे उद्योग निर्माण होत असताना भारतात रोजगाराच्या संधी मात्र कमी होत आहेत. तर कंपनी काय करते? कामावर लोकांना घेत असताना जास्त टॅलेंटेड लोकांना प्राधान्य देते. आपल्या देशातले टॅलेंटेड लोकांना, मोजक्या लोकांना संधी देते आणि त्यांना हवा तसा पगार देते. आणि ज्यांच्याजवळ कमी बौद्धिक क्षमता आहे, ज्यांच्याजवळ कमी ज्ञान आहे, त्यांना या ठिकाणी ही कंपनी संधी देते का? नाही देत. मग परिणाम याचा काय होतो? बेरोजगारीमध्ये वाढ होते. नवे उद्योग आधुनिक तंत्रज्ञान वापरत असल्याने त्यांना मनुष्यबळ कमी लागते. हे याचे कारण आहेच. उदाहरणार्थ संगणक आहे, मोठमोठी यंत्रे आहेत. एक यंत्र ज्या ठिकाणी 200 लोकांचं काम करतो, तर या ठिकाणी 200 लोकांना ते यंत्र काय करते? बेरोजगार करते. पण त्याचबरोबर शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. तर शेतीमध्ये सुद्धा यंत्राच्या साहाय्याने काम केले जाते. परिणामी बेरोजगारीचे प्रमाण देशात वाढताना दिसत आहे. हा एक नकारात्मक परिणाम आपल्याला जागतिकीकरणाचा दिसून येतो. त्यानंतर पाचवा नकारात्मक परिणाम आहे आयात निर्यातीतील तफावत. भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारले. याचा एक उद्देश आयात निर्यातीतील तफावत दूर करून परराष्ट्र व्यापारातील तूट नाहीशी करणे हा होता. जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली नाही तर निर्यात वाढ साध्य करून ही तूट कमी करता येईल अशी भारताची अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. तर आयात कमी आणि निर्यात जास्त हे आवश्यक होतं, पण ते झालेलं नाही. निर्यात कमी आणि आयात जास्त. तर अशा पद्धतीनं जागतिकीकरणाचा सर्वसामान्य व्यक्तीवर आणि भारतावर झालेले हे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपण बघितलेले आहेत. तर आर्थिक घटक, जागतिकीकरण आणि आर्थिक घटक हा मुद्दा आपण या ठिकाणी पूर्णपणे बघितलेला आहे. त्याच्यानंतर राजकीय घटक आहेत, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आहेत. तर या दुसऱ्या 2 घटकांचा अभ्यास आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या तासिकेमध्ये बघू. तर धन्यवाद.